नमस्कार. मागच्या वेळेला आपण व्यवसाय व्यवस्थापनामध्ये खूप काही गोष्टी शिकलोत. अधिकाराचं अंतर्गत शिकलो, समन्वय शिकलो, नियंत्रण शिकलो. त्याच्यानंतर निर्णय प्रक्रिया कशी असतं व्यवस्थापनामध्ये उच्च स्तरापासून तर निम्न स्तरापर्यंत निर्णय प्रक्रिया कशी असते, निर्णय कसे घ्यायचे, कोणत्या पद्धतीने घ्यायचे, त्याच्या आपण वेगवेगळ्या ऑथर्सच्या डेफिनेशनसुद्धा पाहिल्या, व्याख्या पाहिल्या, त्याचे प्रकार पाहिले, निर्णय घेताना कोणत्या टप्प्यामधून आपल्याला जायचं असतं हे सुद्धा आपण बघितलं. त्याच्यानंतर अधिकार अंतर्गतमध्ये आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीला कुठले अधिकार देतो तर त्या अधिकाराचा तो उपयोग कशा पद्धतीने करायला पाहिजेत या बाबतीमध्ये आपण विस्तृत अभ्यास केला. त्याच्यानंतर काही मुलांना की म्हणू आपण किंवा काही विद्यार्थ्यांना म्हणू समन्वय हा थोडासा नाही समजला. आता समन्वय हा शब्द कसा आहे की मराठीमध्ये समन्वय हा शब्द उच्चारल्याबरोबर काहीतरी वेगळं असं वाटतं, पण आपण जेव्हा अक्षरशः त्या अभ्यासामध्ये जातो ना तेव्हा आपल्याला असं वाटतं की नाही समन्वय हे प्रत्येकाशी असायला पाहिजेत, म्हणजे आपण कोऑर्डिनेशन्स प्रत्येकाशी असायला पाहिजेत. आपल्याला बघा, आपण एखाद्या वेळेस एखाद्याला आपण फोन करतो, त्याच्याशी संपर्क साधण्याचा आपण प्रयत्न करतो, पण जेव्हा आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न करतो आणि तो त्या संपर्कामध्ये येत नाही, तो आपल्याशी कोऑर्डिनेट होत नाही, आपण माहिती आहे का त्याला वारंवार फोन करतो की हा का उचलत नाही. नंतर आपण फोन बंद करतो. एक 3-4 कॉल गेल्यानंतर आपण तो फोन बंद करतो आणि फोन बंद केल्यानंतर आपण त्या व्यक्तीची चौकशी सुरू करून देतो. पहा, मी थोडं समोर गेलेलो. त्या व्यक्तीची आपण काय करतो, चौकशी करणं सुरू करून देतो. त्याचं कारण काय की तो आप्तेष्टामध्ये आहे, तो आपुलकीमध्ये आहे, तो आपल्यामध्ये आहे आणि तो आपल्यामध्ये असल्यामुळे आपल्याला असं वाटतं की बापरे काय झालं, कोविड-19चा असा प्रसंग आलेला आहे, सगळं आहे, काही असं तर नाही झालं बा, म्हणजे आपल्या मनामध्ये विचाराची शृंखला सुरू होते. आपण जेव्हा एखाद्याशी समन्वय साधण्याचा प्रयत्न करतो, जेव्हा आपण एखाद्याशी कोऑर्डिनेट करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपण त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतो. व्यवसाय व्यवस्थापनामध्ये सुद्धा उच्च स्तरापासून तर निम्न स्तरापर्यंत असंच असतं. प्रत्येक विभागामध्ये, वेगवेगळ्या विभागामध्ये प्रत्येक व्यक्तीचा पोस्ट, प्रत्येक व्यक्तीचं काम कसं चालू आहे, कशा पद्धतीने चालू आहे, सुरळीत चालू आहे की नाही आहे, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास म्हणजेच कोऑर्डिनेशन. आता अभ्यास हा शब्द मी जेव्हा वापरला तेव्हा आपणाला असं वाटते, आता मी एक मिनिट आधीच तुम्हाला म्हटलं की समजा त्यांनी आपला फोन नाही उचलला तर आपल्या मनामध्ये वेगवेगळ्या विचार सुरू होऊन जातं, वेगवेगळ्या शंका निर्माण होऊन जातं आणि आपण नंतर त्याची सखोल चौकशी करणं सुरू करून देतो. म्हणजेच काय झालेलं एकंदरीत की व्यवसाय संस्थेमध्ये विविध विभाग, उपविभाग, शाखा या कार्य करत असतात आणि प्रत्येक विभागामध्ये, उपविभागामध्ये किंवा शाखेमधून अनेक व्यक्ती विविध स्तरावर काम करतात आणि या विभाग व शाखामधून व्यवसाय संस्थेला सर्वसामान्य उद्देश साध्य करण्यासाठी, आता पहा, जो काही माझा उद्देश होता म्हणून मी फोन केला, आता हा जो उद्देश आहे, हा जो ऑब्जेक्ट आहे, हा ऑब्जेक्ट साध्य करण्यासाठी समन्वयाची सगळ्यात महत्त्वाची आवश्यकता आहे. आणि व्यवसाय व्यवस्थापनामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कार्य म्हणजे की तुम्ही तुमचं कोऑर्डिनेशन्स कसं ठेवता, तुम्ही तुमचं समन्वय कसं ठेवता, तुम्ही कुठल्या पद्धतीने, कशा पद्धतीने आणि कोणत्या पद्धतीने तुम्ही तुमचे व्यवहार करता, हे सुद्धा त्या समन्वयामध्ये सगळ्यात समाविष्ट आहे. म्हणजेच काय झालेलं की समन्वय हे व्यवस्थापनाच्या इतर कार्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचं कार्य आहे आणि व्यवस्थापनाच्या नियोजन, संघटन, संचालन, संदेशवहन इत्यादी कार्यासारखेच समन्वय हे कार्य व्यवसाय संस्थेच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि परंतु समन्वय हे व्यवस्थापकामध्ये स्वतंत्र कार्य आहे की नाही यावर अजूनही कोणीही स्पष्टपणे सांगू शकत नाही. एक कार्य तर आहे, पण हे व्यवस्थापनामध्ये स्वतंत्र कार्य आहे का, म्हणजे ज्या पद्धतीने जर का आपण म्हटलं की उत्पादनाचा एक वेगळा विभाग आहे, पर्सनल डिपार्टमेंटचा, कर्मचारी विभागाचा एक पर्सनल शाखा आहे, त्याचप्रमाणे समन्वय हे सुद्धा एक स्वतंत्र व्यवस्थापनाचं कार्य आहे की नाही आहे यावर अजूनही स्पष्ट मत नाही आहे. कुणाला असं वाटतं की आता तुम्ही बघितलं असेल की बँकेमधनं आपल्याला समजा आपण एखादी याचं लोन समजा घेतलेलं आहे, कर्ज घेतलेलं आहे, तर आपल्याला त्या बँकेमधनं वारंवार कोऑर्डिनेट्स करत असतात. तुम्ही भरलं का, पैसे नसेल भरले तर तुम्ही लवकर भरा, तुमचा EMI जो काय असेल तो, किंवा एखाद्या वेळेस आपण, आता सगळ्यांकडे सिम आहे, सगळ्यांकडे मोबाईल आहे, सगळेच जण पेटीएम मधूनच सगळे हे करतात, तर तुम्हाला समजा तुमच्या
याचं समजा बिल आलेलं असेल, टेलिफोनचं बिल आलेलं असेल, मोबाईलचं बिल आलेलं असेल, तर टॉक टाईमचं बिल आलेलं असेल, तर ते तुम्हाला वारंवार फोन करतात. मग आपण त्याला काय म्हणतो की यांचं एक स्पेशली डिपार्टमेंटच आहे. त्या ऑफिसेसमध्ये यांचं पर्टिक्युलर एक डिपार्टमेंट आहे आणि ते संपर्क साधत असतात, वारंवार संपर्क साधत असतात. त्यांचं कामच आहे की कोऑर्डिनेट करणं आणि जास्तीत जास्त कस्टमरला कमीत कमी पैशामध्ये जास्तीत जास्त आपण सुविधा किंवा फॅसिलिटीज कशा पद्धतीने देऊ शकतो. पण अजूनही हे नेमकं कार्य स्वतंत्र विभागामध्ये करायला पाहिजेत की नाही पाहिजेत. आता याचा अर्थ काय झाला की जिथे कुठे आवश्यकता असेल, पहा मी काय म्हणतो, जिथे कुठे आवश्यकता असेल, ज्या पद्धतीची आवश्यकता असेल, वर्क ऑफ नेचर, कामाची कार्यपद्धती कशी आहे याच्यावर सुद्धा समन्वय हे अवलंबून असतं. मग त्याच्यानंतर आपण बघूया की वेगवेगळ्या ऑथरनी, वेगवेगळ्या संशोधकांनी, वेगवेगळ्या सायंटिस्टनी कशा पद्धतीने समन्वयाचा अर्थ स्पष्ट केला. आपण बघूया वेगवेगळ्या ऑथर्सचे आपण डेफिनेशन्स बघूया, व्याख्या बघूया. तर सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो की ब्रीचांनी असं म्हटलं की गटातील सदस्यामध्ये कामाची जी काही योग्य विभागणी करून त्यात समतोलपणा राखणे आणि ती कामे सदस्याकडून एक वाक्यताने केली जातात याची खात्री करून घेणे म्हणजे समन्वय होय. आता त्यांचं म्हणणं असं झालेलं की जी काही आपण विभागणी केलेली आहे, ज्याला आपण डिपार्टमेंट्स म्हणतो है ना, ज्या डिपार्टमेंट्समध्ये ज्या पद्धतीने आपण विभागणी केलेली आहे त्याच्यामध्ये समतोलपणा राखणे है ना. पहा तुम्हाला मी एक सांगतो की आपण आपल्या घरामध्ये भावंड असतो, बरोबर, भावंड असतो. आता असं कोणीच नाही, मी सुद्धा नाही की मी माझ्या बहिणीशी किंवा माझ्या भावाशी भांडलो नसेल, बरोबर. पण एखाद्या वेळेस काय होतं, वरिष्ठ माणूस, व्यवस्थापनामध्ये उच्च स्तरावर असणारे सगळे डायरेक्टर्स, व्यवस्थापक, त्याचप्रमाणे आपल्या घरी सुद्धा असणारे व्यवस्थापक, मोठे माणसं, ते सुद्धा काय करतात माहिती आहे का, एखाद्या वेळेस त्या परिस्थितीचा जाणीव घेऊन एखाद्याचं चुकलं नसेल ना तरी रागावतात. नाही कळलं का तुम्हाला? तुमच्या घरी सुद्धा असं झालेलं असेल, तुम्हाला वाटतं की माझं काही चुकलं नाही आहे, तरी मला मार बसला है ना. लहानपणी आपण सगळ्यांनी असं कोणीच नाही की मार नसेल खाल्ला है ना, बरोबर आहे की नाही. आपण सगळ्यांनी मार खाल्लेला आहे आणि मार खायलाही पाहिजे. मार खाल्ला नाही तर मग मार कसा देता येईल आहे ना, बरोबर आहे ना. आपण येणाऱ्या नंतरच्या पिढीला आपल्याला मार पण द्यावा लागेल ना, आहे की नाही. मग आपणच मार नाही खाल्ला, आपण त्याच्यातून अनुभूती नाही घेतली तर मग समोरच्याला अनुभूती आपण कसं देणार आहे ना, बरोबर आहे ना. तर मग तशा वेळेस काय होतं की आपली गोष्ट चुकली नसेल तरी आपल्याला गप्प बसावं लागतं आणि एखाद्या वेळेस चूक झालेल्या व्यक्तीला नक्कीच पनिशमेंट होते. म्हणजे पहा, समतोलपणा राखण्यासाठी कधी कधी असं सुद्धा करावं लागतं, असं सुद्धा घ्यावं लागतं की जर तुम्ही चुकले असाल तरी त्याच्यामध्ये साधेपणा घ्यावा लागेल आणि एखाद्या वेळेस कसं होणार की जो चुकलेला व्यक्ती असेल त्याच्यावर सुद्धा त्याच्यावर आपण कारवाई करणार. म्हणजे एकंदरीत आपण समतोल राखण्यासाठी या सगळ्या गोष्टी म्हणजे समन्वय होय. आता मुले आणि रेले यांचं मत असं होतं की सामायिक उद्दिष्ट गाठण्यासाठी सामूहिक प्रयत्नातून संयुक्त कृती होईल अशा प्रकारे या सामूहिक प्रयत्नाची शिस्तबद्ध व्यवस्था करणे म्हणजे समन्वय होय. आता सामूहिक प्रयत्न म्हणजे कसं की आजच्या काळामध्ये जसं आपण म्हणतो की सायन्स अँड टेक्नॉलॉजीचं खूप मोठं डेव्हलपमेंट झालेलं आहे ना, त्याची विस्तृत असं हे झालेलं आहे, तंत्र विज्ञान इतकं विकसित झालेलं आहे की काही विचारता सोय नाही. म्हणजे तुम्ही पाय उचलला तर नवीन तंत्र तुमच्या लक्षात येते आणि पाय ठेवला तर नवीन तंत्र तुमच्या उघडकीस येते असं म्हटलं जातं. म्हणजे एकंदरीत मला हे म्हणायचं आहे की जर का एक व्यक्ती परिपूर्ण काम करू शकत नाही, म्हणजे समूह आला म्हणजे आपलं जे काही कार्य आहे ते आपण समूहाच्या माध्यमातून करतो आणि समूहाच्या माध्यमातून करत असताना जे काही उद्दिष्ट असेल ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी समन्वयाचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा उपयोग होईल. कुंज आणि ओडोनेल असे म्हणतात की समन्वय आणि समूहाच्या उद्दिष्टाची जी काही पूर्तता आहे ती करण्यासाठी जी काही व्यक्तिगत प्रयत्नाची संगती निर्माण करण्यासाठी व्यवस्थापनाकडून करण्यात येणारे प्रयत्नाचा सार होय. आता सार हा शब्द इथे वापरला गेलेला आहे. त्यांनी त्या काळामध्ये असं म्हटलं की जे काही सोल्युशन्स काढायचं असेल, जे काही मला निष्कर्ष काढायचे असतील ते समन्वयाच्या माध्यमातून काढायचं असेल असं मी म्हणतो. पण मी जेव्हा एखाद्या व्यक्तीशी बोलतोय, एखाद्या व्यक्तीशी मी संवाद साधत आहो तेव्हा मी त्याला त्याच्या प्रश्नाची बाजू मांडून घेण्याचा मी प्रयत्न करेल. माझ्या मनामध्ये उत्पन्न झालेले प्रश्न त्याच्याकडनं कशा पद्धतीने त्याचे उत्तरं येतात, ते उत्तरं कशा पद्धतीने मला सोडवता येतील, त्यांच्या प्रश्नाची उत्तरं मला कसे देता येतील याचा समन्वय साधणे म्हणजे सार आहे.
एकंदरीत सार या शब्दाचा अर्थ कुंज आणि ओडोनेल या प्राध्यापकांनी त्यावेळेस कसा घेतला की परिस्थिती फार गंभीर आहे, ग्राहकोपयोगी वस्तू भेटतात की नाही भेटतात, तो जो परिस्थितीचा जो काळ होता त्या परिस्थितीच्या काळामध्ये त्यांनी हा जो शब्द वापरला. हा शब्द वापरत असताना त्यांचं म्हणणं असं झालं की मी समतोल साधण्यासाठी सार हा मी ठेवतो आहे. त्याच्यानंतर मॅकफार्लँड असे म्हणतात की एखाद्या वरिष्ठ अधिकारी आपल्या कनिष्ठाच्या सामूहिक प्रयत्नाशी पद्धतशीर रचना निर्माण करतो आणि सामूहिक उद्देशांच्या पूर्ततेसाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नात एकात्मता निर्माण करतो, तेव्हा त्या प्रक्रियेला समन्वय असे म्हणतात. आता एकात्मता हा शब्द इथे यांनी खूप मोठ्या याच्याने घेतलेला आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा एखाद्या ठिकाणी कामावर येता, जेव्हा तुम्ही एखाद्या ठिकाणी काम करता, त्या ठिकाणी तुमच्या कामाची बाजू ही सगळ्यात महत्त्वाची आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला दुरावा करायला नको, डिफरन्सेस ऑफ द माइंड लेवल्स करायला नको. ज्या पद्धतीचं ज्यांचं कार्य आहे ते त्यांनी करायला पाहिजेत. म्हणजेच एकंदरीत काय झालं की उच्च स्तरावरून निम्न स्तरापर्यंत जे काही कार्य आहे, जे काही व्यक्ती आहेत, जे काही व्यक्ती आपण ठरवलेले आहेत ते संपूर्णच्या संपूर्ण एकात्मतामध्ये असायला पाहिजेत. म्हणजे एक निष्ठेने त्यांनी ते कार्य करायला पाहिजेत. त्यानंतर हेनरी फेल असे म्हणतात की समन्वय म्हणजे एखाद्या संस्थेचे कार्य सुरळीतपणे चालावे आणि तिला यश प्राप्त व्हावे याकरिता तिच्या सर्व कार्यामध्ये सामंजस्य असायला पाहिजे. नक्कीच जे काही आपण कार्य करतो आहे ते कार्य करत असताना त्याच्यामध्ये जर का सामंजस्य नसेल, समजा तुम्ही डिस्टिंग्विश करत असाल, हा माझा, हा परका, हा त्याचा, हा त्या ग्रुपचा, हा या ग्रुपचा, हा माझा नाही आहे म्हणून याच्याकडे मी कोणतंही काम देणार नाही आणि काम करून घेणार नाही, मी याला त्रास देईल, या सगळ्या गोष्टी घडत असतात, बरोबर. परंतु असं घडू नये आणि यश प्राप्त व्हावं, उद्दिष्टाची परिपूर्तता व्हावी आणि आपली संस्था किंवा उद्योग हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये नफा कमवावा, हा त्यामागील सगळ्यात मोठा उद्देश आहे. त्यानंतर आपण पाहूया की समन्वयाचं जे काही सिद्धांत आहे ते सिद्धांत कोणते आहेत. तर सगळ्यात पहिलं म्हणजे प्रत्यक्ष संबंधाचा सिद्धांत. आता प्रत्यक्ष संबंधाचा सिद्धांत म्हणजे नेमकं काय की मी प्रत्यक्षामध्ये त्या व्यक्तीशी बोललेलो, मी त्याचा जितका काही अफेक्शन्स असेल ते सगळ्याच्या सगळं माझा कसा आहे, आपण म्हणतो ना अरे मेरे तो डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे ना, आपण हा शब्दाचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग करतो. ठीक आहे. आता आपण जेव्हा हा उपयोग करत असतो, जेव्हा आपण उपयोग करत असतो तेव्हा आपण काय म्हणतो, अरे यार मेरे तो डायरेक्ट कॉन्टॅक्ट्स आहे, म्हणजे माझा प्रत्यक्षामध्ये संबंध आहे. म्हणजेच समन्वय हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये अफेक्शनेबल आहे. त्याच्यानंतर दुसरं पारस्परिक संबंधाचं तत्व. आता उपक्रमामध्ये जे काही घट परस्पराशी संबंधित असतात त्या घटकांवर जे एकमेकावर जो काही प्रभाव पडतो किंवा परस्परावर परिणाम घडवून आणण्यासाठी ज्या काही क्रिया आपण सतत सुरू करतो त्या व्यवस्थापकाला किंवा विभिन्न कर्मचाऱ्याला समन्वय प्रस्थापित करण्यासाठी या तत्वाची खूप मोठ्या प्रमाणामध्ये जाणीव असतं आणि ती आवश्यक सुद्धा असतं. सगळ्यात म्हणजे काय, पारस्परिक परिणाम घडवण्याचा. एखाद्या व्यक्तीला आपण काम सांगितलं आणि त्यांनी कामच नाही केलं तर मग याचा अफेक्शन्स हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये मग आपल्याला त्याला दाटदपट करावं लागेल, बरोबर. सातत्याचे तत्व. आता सातत्यपणा ठेवणं हे खूप जरुरी आहे. एक दिवस गुड मॉर्निंग पाठवून होत नाही किंवा एक दिवस गुड नाईट पाठवून होत नाही, है ना, किंवा एक दिवस विश करून होत नाही किंवा एखादी दिवशी फक्त तुम्ही त्याच्याशी बोलल्यामुळे होत नाही. काम असेल तर बोलल्यामुळे होत नाही. पण हा जो संबंध आहे हा संबंध कसा ठेवायला पाहिजे, सातत्याने ठेवायला पाहिजेत आणि सातत्याने जेव्हा आपण ठेवतो तेव्हा सगळं काही सुरळीत होतं. म्हणून समन्वयाच्या सिद्धांतामध्ये सातत्याचं हे जे तत्व आहे, हे जे सिद्धांत आहे हे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर गतिशीलतेचं तत्व. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्यापार व्यवसायाच्या हेतूने किंवा क्षेत्रामध्ये झालेल्या बदलांचा परिणाम जेव्हा व्यवसाय संस्थेवर होत असतो त्यामुळे समन्वयाच्या ज्या काही तंत्रामध्ये परिवर्तन घडवून आणणे आवश्यक असते. आता हे परिवर्तन जेव्हा आपण घडवून आणतो तेव्हा ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये फास्ट मोमेंट्समध्ये आणलं पाहिजे अशातला आपण भाग नाही, पण त्याच्यामध्ये गतिशीलता हवी. एखाद्या वेळेस एखादी कुठली चेंज झाली उद्योगामध्ये किंवा संस्थेमध्ये आणि त्याचा खूप समजा आपल्याला आवश्यकता असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला फास्ट मोमेंट्समध्ये बदल करावा लागेल. पारंपरिक अवस्थेत समन्वय प्रस्थापित करण्याचं तत्व. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेरी पॉर्कर फॉलेटच्या मते उपक्रमामध्ये जे काही नियोजन व निर्णय प्रक्रियेला जे काही सुरुवात झाली आणि समन्वयाचा विचार करून ते प्रस्थापित करण्याचा जे काही प्रयत्न व्हायला पाहिजेत होतं, म्हणजे किंवा कार्याची सुरुवात झाल्यानंतर समन्वय साधण्याचा जो काही प्रयत्न करण्यात आला, अपेक्षित यश मिळत नाही, त्यामुळे अनेक अडचणीला आपल्याला तोंड द्यावं लागलं. म्हणून उपक्रमाची उद्दिष्टे, धोरणे व संघटनेचं स्वरूप
ठरविण्याच्या अवस्थेला समन्वय कार्याची सुरुवात व्हावयास पाहिजेत असं म्हटलं जातं. म्हणून प्रारंभिक अवस्थेमध्येच समन्वय प्रस्थापित करण्याचं हे तत्व आहे. ब्राऊन यांचे आत्मसन्मानाचे तत्व. आता उपक्रमामध्ये जे काही विभाग असतात हे विभाग परस्पराशी निगडीत असतात आणि एका विभागाच्या यशावर दुसऱ्या विभागाचं यश अवलंबून असतं आणि त्यासाठी प्रमुख विभागाच्या प्रमुखाने समन्वय साधण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. आता तुम्हाला मी याच्यावरचं एक उदाहरण सांगतो की जर का सूतगिरणी असेल किंवा कापड उत्पादन करण्याचा उद्योग असेल तर तिथे कापसाचं धुण्यापासून तर कपड्याच्या कलरिंगपर्यंत प्रेसपर्यंत वेगवेगळ्या प्रोसेसमधून वेगवेगळ्या विभागामधून ते जात असतं आणि त्यावेळेस एक विभाग हा दुसऱ्या विभागावर अवलंबून असतो. जसं की सूत कताईचा हा एक विभाग आहे. सूत कताईपासून जेव्हा कापड बनतं, जर का सूत कताईदारांनी व्यवस्थितरित्या उत्तमरित्या परफेक्टली जर का सूताचं उत्पादन नाही केलं तो उत्पादित होणारं कापड हे स्क्रॅपमध्ये जाईल, बरोबर, म्हणजे खराब होईल. आणि त्या कारणाने सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला देखरेख करावी लागेल आणि याच कारणाने सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्मसन्मानाचं जे तत्व आहे ते एकमेकावर डिपेंड असतं. म्हणून मी सूत जर का चांगलं तयार नाही केलं तर समोरचा होणारा कापड हे सुद्धा निकृष्ट दर्जाचं होईल. म्हणून आत्मसन्मानाने ते सूत व्यवस्थितरित्या करायला पाहिजेत असं माझं म्हणणं आहे. त्याच्यानंतर आपण प्रकार पाहूया, समन्वयाचा प्रकार पाहूया. तर त्याच्यामध्ये अंतर्गत व बहिर्गत समन्वय हा पहिला प्रकार. आता अंतर्गत समन्वय म्हणजे की विभागामध्ये उद्योगामध्ये जितके काही विभाग असतील ते प्रत्येक विभाग एकमेकाशी जोडलेले असतील आणि त्यामध्ये आपण एकमेकाशी जोडलेले असो, हे झालं आंतरिक समन्वय. आता बहिर्गत समन्वय म्हणजे काय? जसं की एखादी उद्योग असेल त्या उद्योगाच्या संबंधित दुसऱ्यांचे जे काही उद्योग असतील त्याच्याशी सुद्धा आपला समन्वय असणं आवश्यक आहे. म्हणजे अंतर्गत म्हणजे उद्योगातील कर्मचाऱ्यांचे वेगवेगळ्या विभागाशी जोडलेले आणि बहिर्गत म्हणजे जे काही उत्पादन आपण करतो आहे उद्योगामध्ये जे काही उत्पादन करतो आहे तसेच वेगवेगळ्या म्हणजे की गव्हर्नमेंट झालं, त्याच्यानंतर दुसरे उद्योग झालं, बाजारपेठा झालं, त्याचे सुद्धा आपल्याला समन्वय साधतात, ते झाले बहिर्गत समन्वय. त्यानंतर दुसरा प्रकार उदत्त व क्षैतिक समन्वय, ज्याला आपण म्हणतो व्हर्टिकल अँड हॉरिझॉन्टल कोऑर्डिनेशन, बरोबर. उदग्र व क्षैतिक समन्वय ज्याला आपण म्हणतो व्हर्टिकल अँड हॉरिझॉन्टल कोऑर्डिनेशन. आता उपक्रमाच्या ज्या काही वरच्या स्तरावरील अधिकाऱ्याकडून खालच्या स्तरावरील कर्मचाऱ्याकडे प्रस्थापित होणाऱ्या संबंधाला आपण काय म्हणतो? उदग्र समन्वय आहे ना. म्हणजे उच्च स्तरापासून तर निम्न स्तरापर्यंत, बरोबर. आणि यात वरिष्ठ अधिकारी आपल्या हाताखालील अधिकाऱ्यांना विशिष्ट कार्यामध्ये समन्वय साध्य करू शकतो. यात समन्वयाचं कार्य एक सरळ लांब रेषेत उदग्र समन्वयीकरणामुळे विशिष्ट विभागात किंवा विशिष्ट कार्यात एक सूत्रता निर्माण करतं. पहा मी काय म्हणतो, जसं की पर्सनल डिपार्टमेंट, बरोबर, कर्मचारी विभाग. आता हे कर्मचारी विभाग कोणत्या व्यक्तीची कोणाला पद द्यायचं आहे त्याच्या क्वालिफिकेशननुसार, त्याच्या एक्सपिरियन्सनुसार, त्याच्या अनुभवानुसार, बरोबर. आता हे देत असताना योग्य व्यक्ती निवडण्याचं काम हा कर्मचारी विभाग करत असतो, पर्सनल डिपार्टमेंट आपण त्याला म्हणतो. मग तो फायनान्समध्ये पण असू शकतो, तो प्रोडक्शन्समध्ये पण असू शकतो किंवा तो मार्केटिंग आणि सेल्समध्ये सुद्धा असू शकतो, बरोबर. त्या व्यक्तीची निवड करत असताना त्याचं शिक्षण आणि त्याचा अनुभव या दोन गोष्टीवर तो त्या पदाला आहे की नाही आहे, तो पदाला लायबल आहे की नाही याच्या अंतर्गत आपण त्याचं सिलेक्शन करतो. आता हे सिलेक्शन झाल्यानंतर त्याच डिपार्टमेंटमध्ये तो असेल का? नाही. परंतु कर्मचारी विभागामधून त्याचं जिथे असेल, म्हणजे काय झालं की काम परिपूर्णपणे पूर्ण करण्यासाठी हॉरिझॉन्टल किंवा आपण क्षैतिक समन्वय असं म्हणू आणि ते काम आपण सुरळीतपणे पार पाडू. त्याच्यानंतर मी थोडासा तुमचा वेळ घेऊन नियंत्रणवर थोडंसं बोलतो की नियंत्रण म्हणजे नेमकं काय आहे ना. असं म्हणतात, मी लहानपणी शाळेमध्ये जात असताना WCLची एक गाडी होती आणि त्या गाडीच्या मागे लिहिलं होतं मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक, बरोबर. द माइंड्स ब्रेक इज द वाइल्ड ब्रेक.
मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक. आणि तेव्हापासून मला असं वाटलं की मनामध्ये चाललेल्या विविध कार्यशैली डोक्यामध्ये जर का असेल आणि जर का आपण त्याच्यावर आवर नाही घातलं आहे ना, एखाद्या वेळेस हॉटेलमध्ये गेल्यानंतर सगळ्याच वस्तू खायची इच्छा होते, पण पॉकेटमध्ये पैसेही पाहिजेत, म्हणजे नियंत्रण आलं. पैसे आले म्हणजे नियंत्रण आलं असं म्हटलं जातं आजच्या काळामध्ये आहे ना. कोविड-19मुळे सगळे लोक नियंत्रित झाले. काही लोक नियंत्रित झाले आणि काही लोक सैरावाला सुटलेत आहे ना, दोन्ही गोष्टी आहेत. पण सैरावाला सुटलेले लोकसुद्धा हे नियंत्रित झालेत कोविड-19मुळे आहे ना. असं वाटते आपल्याला की ती गोष्ट नाही केली तरी आपलं निघू शकते, चालू शकते, व्यवस्थित चालू शकते, योग्यरित्या चालू शकते. तर हा एक खूप मोठा साध आहे ना, बरोबर आहे ना. म्हणजेच काय झालं की मनाचा ब्रेक हा कधीही उत्तम ब्रेक असतो. हे कोविड-19ने जवळपास 18 महिन्यामध्ये तुम्हाला, मला सगळ्यांना शिकवलं. आता त्यामध्ये आपण बघूया की नियंत्रणाच्या ज्या काही व्याख्या वेगवेगळ्या ऑथर्सने दिल्या त्यामध्ये काय म्हणतात आपण बघूया. जॉर्ज टेडी असे म्हणतात की नियंत्रण म्हणजे जे कार्य करायचे आपण जे ठरविले आहे आणि गरज पडल्यास योजनेप्रमाणे प्रत्यक्षात कार्य घडवून यावे यासाठी ज्या काही आपण सुधारात्मक उपाययोजना करणे म्हणजे नियंत्रण होय. नक्कीच आहे ना, बरोबर आहे ना. एखाद्या वेळेस आपल्या आईने स्वयंपाक केला नाही आणि आपण गेल्यानंतर आपण म्हटलं की आई खूप भूक लागली, ती काय म्हणते की तू फक्त हातपाय धु, मी आत्ता तुला 2 मिनिटामध्ये जेवण देते आहे ना. म्हणजे सकारात्मक बाजू आणि सुधारात्मक उपाययोजना, सकारात्मक बाजू आणि सुधारात्मक उपाययोजना. आपण हातपाय धुवून येतपर्यंत आपली आई टमाटरची चटणी आणि गरम गरम पोळ्या आपला डायनिंग टेबलवर देते आहे ना, बरोबर. म्हणजेच एकंदरीत काय झालं की सुधारात्मक उपाययोजना की काय वेळेवर लागतं आहे ते त्यासाठी ठरवणं. त्यानंतर हेनरी फ्युएल असे म्हणतात की ज्या काही आपण स्वीकारलेल्या योजना आहेत किंवा योजनेनुसार दिलेल्या सूचनानुसार आणि प्रस्थापित तत्वानुसार संस्थेत प्रत्येक गोष्ट घडत असते, हे घडते की नाही हे पडताळून पाहणं म्हणजेच नियंत्रण होय, बरोबर. एखाद्याला आपण एखादी गोष्ट सांगितली, त्याने ती गोष्ट किती लोकांना सांगितली, मग त्याच्यावर वर्चस्व ठेवायसाठी कोणाशी बोलू दे की नको बोलू दे म्हणजे नियंत्रित करतो. म्हणजे माझं काम सुरळीत व्हायसाठी मी काय म्हणतो, अरे त्याच्याशी बोलायचंच नाही. आणि त्याच्याशी बोलायचं नाही म्हणजे त्याच्यामुळे जो काय आपल्याला त्रास होतो आहे किंवा नाही होत आहे. कधी कधी माणसाच्या मनामध्ये असंही सुद्धा चालतं की मनुष्याचा मेंदू समजा नियंत्रित करायचा असेल ना, तर म्हणजे वेगवेगळ्या अफेक्शन्सवर माणूस विचार करतो. शंका आणि समस्या, पहा मी या 2 गोष्टीवर थोडंसं मी बोलतो. शंका आणि समस्या. शंका या समस्या निर्माण करीत असतात. हां, आणि जेव्हा माझी जमेची बाजू नसतं, जेव्हा मी फुलफिल नसतो, जेव्हा मला कोणतंही कार्य करता येत नाही, तेव्हा मनुष्याच्या मेंदूमध्ये शंका खूप मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होतात आणि शंका निर्माण झाल्यानंतर समस्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होतात. म्हणजेच एकंदरीत समस्या निर्माण झाल्या तर आपण त्याला नियंत्रित करू शकतो, पण शंका जर का निर्माण झाल्या तर आपण त्याला नियंत्रित करू शकत नाही. मग असं होईल का, मग तसं होईल का, मग तू का नाही केलं, मग मला का नाही सांगितलं, मग हे काम माझं नव्हतं, हे काम तुझं आहे. या सगळ्या गोष्टी खूप मोठ्या प्रमाणामध्ये अफेक्शनेबल येतील. त्याच्यानंतर मॅकफर्लँड असे म्हणतात की नियंत्रण ही एक अशी प्रक्रिया आहे की त्यामार्फत व्यवस्थापक त्याच्या दुय्यम अधिकाऱ्यांनी केलेले कार्य हे स्वीकृत योजना, आदेश, उद्दिष्टे किंवा धोरणानुसार होईल अशी व्यवस्था करतो किंवा नियंत्रणाच्या कार्यामध्ये परिणामाचं मूल्यांकन होतं आणि त्याची प्रस्थापित प्रमाणाशी तुलना करणे आणि आढळून आलेली तफावत दूर करण्यासाठी उपाययोजना करणे हा या प्रक्रियेचा समावेश आहे. कून्झ आणि ओडोनेल यांनी नियंत्रणावर खूप चांगली व्याख्या केलेली. ते म्हणतात की उपक्रमाचं जे काही उद्दिष्ट आणि ती प्राप्त करण्यासाठी आखलेली जी काही योजना कार्यान्वित होतात किंवा नाही याची खात्री करून घेण्यासाठी सहकार्यांनी कार्याचे मूल्यमापन करणे आणि त्यात सुधारणा करणे म्हणजे नियंत्रण होय. मग आपण असं बघूया की नियंत्रणाचं स्वरूप नेमकं काय आहे. तर नियंत्रणाचं स्वरूप हे आहे की ते नियोजनाभिमुख असायला पाहिजे, बरोबर. ते व्यवस्थापनाचं अत्यंत महत्त्वाचं कार्य आहे ना. जर का एखाद्या माणसाच्या मनामध्ये समजा नियंत्रित नसतील तर तो सैरावैरा सुटेल असं आपण म्हणू आणि लोक त्या सैरावैरा पडणाऱ्या लोकाला म्हणतील की हा पागल झाला, बरोबर. म्हणजे तो पागल नसेल झाला तरी लोक त्याला म्हणतील की पागल झाला है ना. आधीच्या काळामध्ये समजा नुसती बळबळ करत असली
एकट्याने समजा बडबड केली तर असं म्हणत होते की हा पागल झाला. परंतु आता तर कॉमन झालं, आपण कानामध्ये इयरफोन लावून देतो आणि आपण बोलत असतो, आहे ना. आता सगळ्यांना माहिती झालेलं आहे की हा बोलत आहे बा म्हणून. कानामध्ये इयरफोन नसले दिसले तरी आपण म्हणतो की हा कोणाशी तरी बोलत आहे ना. बरोबर आहे ना. म्हणजे आपण त्याला पागलामध्ये काढत नाही, आहे ना. म्हणजे व्यवस्थापनाचं सगळ्यात महत्त्वाचं कार्य आहे हे नियंत्रण. त्याच्यानंतर सातत्यपूर्ण कार्य. आता आपण चुकलेलो म्हणून आपण त्याला नियंत्रित केलेलं, समोर चुकणार नाही असं होणार नाही. म्हणजे नुसतं चुकलो म्हणून आपण त्याला नियंत्रित केलं असं होत नाही. कोणतंही काम योग्यरित्या योग्य ठिकाणी योग्य वेळेवर व्हायला पाहिजेत म्हणून नियंत्रण आहे ना. 5 लोक असताना आपली आई कधीच 10 लोकांचा स्वयंपाक करत नाही, बरोबर. पण एखादी व्यक्ती एखादी ॲड झाला तर ती बरोबर नियंत्रित करते. 5 लोकांच्या जेवणामध्ये 6 लोकांचं जेवण ती नियंत्रित करते. द्याचं कंट्रोल. ठीक आहे, द्याचं कंट्रोल. ठीक आहे. व्यवस्थापकीय कार्यावर नियंत्रण, है ना. आता जे काही आपण उद्योगामध्ये किंवा संस्थेमध्ये कार्य करतो त्यावर आपण नक्कीच नियंत्रित असतो. निर्णय प्रक्रिया सुलभ करणे, नंतर विकेंद्रीकरणाला सगळ्यात महत्त्वाचं सहाय्यक होतं. म्हणजे उद्दिष्ट गाठताना जे काही व्यवस्थापनाच्या प्रत्येक स्तराकडे जे काही अधिकाराचं जे काही विकेंद्रित होणं आवश्यक असते, या विकेंद्रीकरणासाठी नियंत्रित करण्यासाठी सगळ्यात मोठी मदत करतं. कर्मचाऱ्याच्या मनोधैर्यामध्ये सुधारणा होते नक्कीच, है ना. एखाद्या वेळेस तो चुकला आणि त्याच्या पाठीवर समजा वरिष्ठांनी हात ठेवले, म्हटलं अरे कोई बात नाही यार, चलता है ना. आणि जो मनुष्य काम करतो त्याच्या हातातनं चुका होतात, असं केल्यानंतर काय होतं की कर्मचाऱ्याचं मनोधैर्य हे नक्कीच त्याच्यामध्ये सुधारणा होतं. अभिप्रेरणेचं उगमस्थान आहे की मी चुकलो म्हणून मी इथून सुधरेल, है ना. मी इथे चुकलो नसतो तर मी इथून माझी वाट वेगळी केली नसती, मी त्याच वाटेवर जात असतो, है ना. बरोबर आहे ना. म्हणून अभिप्रेरणाचं उगमस्थान हे नियंत्रण आहे. साधन सामुग्रीचा प्रभावी वापर आपण करू. जबाबदारी निश्चित करणे सगळ्यात महत्त्वाचं, म्हणजे की तुला हे कार्य करायचं आहे आणि ते कार्य उत्कृष्टपणे करायचं आहे, हे नियंत्रणामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे. कार्यक्षमता वाढेल, नक्कीच तुमची इफिशियन्सी वाढेल. तुम्ही कंट्रोलिंग इन काममध्ये केलं तर तुमची जी काही एनर्जी असेल, जी काही ऊर्जा असेल, आपण असं म्हणू की एनर्जी आणि ऊर्जा हे दोष पण दूर करण्यासाठी उपयोगामध्ये येईल आणि आपली कमी ऊर्जेमध्ये जास्तीत जास्त आपलं चांगलं काम होईल. ओके देन, थँक्यू.